अहंकारी अर्जुन बागबावीस. अर्जुन शेखावत यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण होते. आपल्या घरची मुलगी लग्नानंतर सुखात राहील ह्याचे त्यांना समाधान होते. विशेष म्हणजे आपण स्वतः शोधले असते तरीही सुनील आणि त्यांच्या आई वडिलांसारखे कुटुंब मिळणे खूप कठीण होते. आपल्या घरचे लहान बाळ एका चांगल्या घरात जात आहे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा विषय होता. बाहेर येऊन मोनाने कोणाला तरी फोन लावला आणि ती संतापाने पतपतली, ए लोपर्स, त्या दिवशी सायलीचं प्रियकरला आम्ही चांगलेच झोप दिला मॅडम आणि अर्जुनवर संशय येईल अशी चाल केलोय असं सांगून काय काय बाता मारल्या होतात. आता त्या दोघं भाऊ बहिणींमध्ये दुरावा येईल. ती भावावर रागून आपल्या प्रियकरांसोबत घर सोडून पळून जाईल असंच काहीतरी बडबडला होतास ना. मग आता काय झालं? मोनाचं पारा चढला होता. मोनाचा हा आरडावरडा ऐकून त्या गुंडाचं लीडर वैतागला. त्याने एका हाताने फोन पकडला आणि दुसऱ्या हाताने करंगळी हात कानात घालून फिरवत म्हणाला, आता काय झालं मॅडम? काय झालं म्हणजे काय? तो आज त्यांच्या घरी आला आणि सायलीसोबत त्याच्या साखरपुडा सुद्धा पार पाडला. आता त्यांचं लग्नही होणार आहे. जा रे तुम्ही लोक कोणत्याही कामाचे नाही आहात. माझे दिलेले पैसे मला परत करा. मोनाने त्याला धमकी दिला. तोपर्यंत काम देणाऱ्या बॉस म्हणून तो गुंड तिला मान देत होता, पण तिने पैसे परत मागताच त्याचा रंग बदलला. तो डेव्हिल स्माइल देत म्हणाला, अगं मैना, पैसे पाहिजेत होय? ये मग आमच्या अड्ड्यावर, देतो पैसे. अरे मुलगी आहेस म्हणून एवढा वेळ शांतपणे बोलत होतो तर थेट पैसेच परत मागतेस होय? आणि ऐक, त्या अर्जुन शेखावतला धडा शिकवणं तो समजते तितकं सोपं नाहीये. त्याने कधीच कोणालाही कळू न देता त्याचे काम सुरू देखील केले असेल. हे बघ मुली, तू जसे सांगितले होतेस त्या अनुसार मी त्या मुलाला मारहाण केली आणि अर्जुनवर संशय येईल असे सगळे घडवून आणले. तिथे आमचे काम संपले. आता त्या भाऊ बहिणींमध्ये भांडण का झाले नाही आणि ती घर सोडून का गेली नाही हे तूच जाऊन त्यांना विचार. ते सोडून जर तू पैसे परत मागितलेस तर तू आता जे बोललीस ते आणि ह्या आधी आपले जे काही बोलणे झाले आहे त्या सगळ्या कराराचे ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ते सगळे अर्जुनला पाठवून देऊ बस. पण त्याआधी त्यालाही एक छोटी ऑडिओ क्लिप पाठवून पैशांची मागणी करू. म्हणजे तुझ्याकडूनही पैसे मिळाले आणि त्याच्याकडूनही मिळतील. हे ऐकताच मोनाने रागाच्या भरात फोन कट केला. जर अर्जुनला कोणत्याही प्रकारे कळले की सायलीच्या प्रियकरला मीच मारहाण करायला लावली होती तर माझा खेळ खलास अशी आठवण होताच तिचे शरीर थरथर कापले. त्या रखरखत्या उन्हातही तिच्या अंगावर काटा आला. इकडे घरात बसलेला अदितीला आता पुढे काय हाच विचार सतावत होता. अर्जुन तिच्या वडिलांचं बहिणीचा मुलगा म्हणजेच तिचे आत्या भाऊ आहे हे आठवून तिचे मन एका क्षणासाठी सुखावले. पण लगेचच त्याने तिला फक्त अंगातल्या कपड्यांवरून मुंडकं घरून म्हणजे घरातून बाहेर हाकलून दिले होते. तो प्रसंग आठवून तिचे मन एकदम दगडासारखे कठोर झाले. माणसा आधी तिला घरातच सोडून त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेल्या होत्या. तसं असेल तर शकुंतला आत्याने मला सून म्हणून स्वीकारल्यानंतरच मी त्यांच्या भावाची मुलगी आहे हे त्यांना समजले असेल का? की रमा आईने सुद्धा त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी माझ्याशी खोटे बोलून उलटपलट सांगितले? असा विचार करत ती तसेच हरवून गेली होती. तेवढ्यात दीदी दीदी असे हाक ऐकून ती भानावर आली. तिने बोल किरण असे म्हणताच तो तिच्या शेजारी येऊन बसला. तिच्या खांद्यावर डोके ठेवून तो म्हणाला, दीदी आई बाबा बोलत होते ग, तू न्यूयॉर्कला चालली आहेस म्हणून. खरं आहे का हे? त्याने विचारले. हो किरण, ती म्हणाली. दीदी इथेच राहून आई बाबा सोबत राहू शकतेस ना आपल्याच घरात? त्याने निरागसपणे विचारले. नाही किरण, तुला हे सगळं आता समजणार नाही. मी कमीत कमी 1 वर्ष तरी सर्वांपासून दूर राहिले तरच मला भविष्यात पुढे जाता येईल. त्यावर किरणला काय वाटले कोणास ठाऊक, तो अदितीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. अदिती त्याच्या केसातून हात फिरवत तसेच बसून राहिले.
तिकडे अर्जुन आपल्या कामात प्रचंड व्यस्त होता. याच दरम्यान तो कपड्यांचे एक मोठे शोरूम खरेदी करण्याचा विचार करत होता. या व्यावसायिक कामांसोबतच अदितीला शोधण्याचे त्याचे प्रयत्नही अविरत सुरू होते. दुपारची एक मीटिंग संपवून आल्यानंतर अर्जुनला अचानक पोटात कसं तरी होऊ लागलं. म्हणजे एक अनामिक अस्वस्थता जाणवू लागली. आपल्या जवळ त्या माणसाला गमावण्याची एक भीती त्याच्या मनात दाटून आली. पण त्याच्या आत्मरामाने त्याला बजावले, अर्जुन, तू तुझ्या हक्काच्या माणसाला आधीच गमावले आहेस. आता अजिबात वेळ वाया न घालवता त्याला लवकरात लवकर शोधून काढ. त्याने लगेचच आपला मोबाईल काढला आणि स्वतःच्या सिक्युरिटी टीमला फोन करून चौकशी केली. त्याने, सर, आणखी 2 दिवसात आम्ही तुम्हाला अगदी पक्की माहिती मिळवून देतो असे सांगितले. इकडे अदिती कामाच्या व्यापात अर्जुनला विसरण्याचा प्रयत्न करत होती. पण दुसरीकडे अर्जुन मात्र प्रत्येक क्षणाला तिचीच आठवण काढत होता. संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी आला तेव्हा त्याला शकुंतला खूप उदास होऊन बसलेला दिसल्या. तो आपल्या खोलीत जाण्यापूर्वी त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय झालं आई, अशी का बसली आहेस? तेव्हा त्याने त्याच्यासमोर अदितीची कागदपत्रे धरली. ते पाहून तो म्हणाला, आई, हे तर अदितीचे डॉक्युमेंट्स आहेत. हो अर्जुन, हे डॉक्युमेंट्स माझ्या सुनेचेच आहेत. पण ती फक्त तुझी बायको नाही रे, ती माझा सख्या मोठा भाऊ कुमारदादाची मुलगी आहे रे. काय? अर्जुनने आश्चर्याने विचारले. त्याला हे माहीत होते की आईला एक मोठा भाऊ आहे, पण तो भाऊ म्हणजेच अदितीचे वडील आहेत हे समजताच त्याचे छातीचे टोके 100च्या वर गेले. त्याने थरथरत्या हाताने आईने दिलेला फोटो पाहिला. आईकडे होता तसं सेम फोटो अदितीच्या त्या कागदपत्रांमध्येही होता. आई म्हणून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. हे खरं आहे का? अशा नजरेने त्याने मानेच विचारले. त्यानेही हो म्हणत रडवेली मान हलवली. अरे देवा, त्या दिवशी जेव्हा बबनने हे डॉक्युमेंट्स आणून दिले होते तेव्हाच जर मी घरी येऊन एकदा उघडून पाहिले असते तर आज ही वेळ आली नसती, असे म्हणत तो हताश होऊन आपल्या आईच्या पायाशी खाली बसला. अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत शकुंतला म्हणाल्या, अरे अर्जुन, जर आपल्या नशिबात हे असंच घडायचं लिहिलं असेल तर कोण काय करू शकणार रे? सगळा आपल्या नशिबाचा खेळ आहे. स्वतःच्या आत्याच्या घरात ती एक दिवस तरी सुखा समाधानाने राहिले की नाही कुणास ठाऊक. आपल्या जागी रमाने तिची सगळे लाड आणि गरजा पूर्ण केल्या, असे म्हणत त्याही रडू लागल्या. या दोघांचे बोलणे सुरू असताना तिथे रमा नव्हती. जर तिथे असती तर तिने कदाचित किरणचा नंबर दिला असता. पण नशिबाचा खेळ बघा कसा आहे. तिकडे देवळात लग्नाची सगळी तयारी झाली आहे, पण लग्नाचा नवरा मात्र अगदी हतबलाने हातास दिसत होता. त्याच्यासमोर एका खुर्चीवर कुणाला तरी बसवून त्याच्या डोक्याला बंदूक म्हणजे गन लावून लग्न कर म्हणून बळजबरी केली जात होती. पण नवरी मुलीच्या डोळ्यात अहंकार, नीचपणा आणि क्रूरता स्पष्टपणे दिसून येत होती. बेटा, मी मरून गेले तरी चालेल रे, पण हे लग्न करून तुझ्या बायकोची जागा ह्या नराधाम म्हणजे राक्षसी स्त्रियाचा हातात देऊ नकोस. आपलं जगणं जिवंतपणी मेल्यासारखं होईल, असं ती वरडली. तेव्हा, ए म्हातारे, बंद कर तुझी जीभ, असं म्हणून तिला दटवण्यात आलं. त्याचवेळी पंडितजींनी मंगलाष्टके म्हटलं आणि नवऱ्या मुलाने अनिच्छेनेच नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. अगदी त्याच क्षणी धडाम असा मोठा आवाज आला आणि आत्या अशी जोरात किंचाळी मारत अदिती दचकून जागी झाली आणि उठून बसली. भीतीने तिचे अंग पूर्णपणे घामाने डबडबले होते. हातपाय थरथर कापत होते आणि गळा सुटला होता. शेजारीच असलेल्या जगमधून तिने थरथरत्या हाताने पाणी ओतले आणि प्यायले. तिने घड्याळात पाहिले तर पहाटेचे 4 वाजले होते. अरे देवा, पहाटे पडलेले स्वप्न खरे होते म्हणतात. हे काय होऊन बसले? मला अचानक अर्जुन सरांना भेटण्याची तीव्र इच्छा का होत आहे? मी काय करू? असा ती विचार करू लागली. काही का असेना, पण आज शकुंतला आत्या मंदिरात नक्की येतील असा तिला कुठेतरी ठाम विश्वास वाटत होता. त्यामुळे पुन्हा न झोपता ती घरची कामे करण्यासाठी उठली आणि फ्रेश होण्यासाठी गेली.
शकुंतला रमासोबत मंदिरात जाणार होत्या. नाश्ता करायला आलेल्या अर्जुनला त्या म्हणाल्या, अर्जुन, तू पण मंदिरात चल ना. आपल्याला तिथे सोडून मग तू ऑफिसला जा. असे तेव्हा त्या म्हणाल्या. तेव्हा त्याने का म्हणून विचारले. सायली आणि सुनीलच्या साखरपुड्याचा आणि लग्नाचा मुहूर्त काढून आणायचा आहे असे सांगताच ठीक आहे आई म्हणत त्याने होकार दिला. तो त्या दोघींना सोबत घेऊन राजराजेश्वरी मंदिरात आला. दुसरीकडे मम्मी, मी जरा मंदिरात जाऊन येऊ का असे आधी त्याने विचारले. त्यावर माणसा म्हणाला, ठीक आहे बाळा, सांभाळून जा. तुला स्कूटी चालवता येत असेल तर घरात आणखी एक स्कूटी आहे बघ, ती घेऊन जा, नाहीतर रिक्षा करून जा असे म्हणत त्याने तिच्या हातात 500 रुपयांची एक नोट दिली. थँक्स मम्मी म्हणत ती तयार होण्यासाठी रूममध्ये गेली. आधी तिला स्कूटी चालवता येत नव्हती, त्यामुळे ती ऑटो रिक्षा करून अर्जुनच्या घराजवळ असलेल्या राजराजेश्वरी मंदिरात गेली. आज मंदिरात शकुंतला नक्की येणारच असा तिला एक अनामिक आणि अडळ विश्वास वाटत होता. त्यातही कोणीतरी त्यांना कोणीतरी पकडून दोरीने बांधून ब्लॅकमेल करत आहे आणि अर्जुनसोबत जबरदस्तीने लग्न करत आहे असे स्वप्न पडल्यापासून ती निष्पाप मुलगी आतून पूर्णपणे हादरून गेली होती. ती त्यांच्या राजवाड्यासारख्या घरी गेली नसली तरी त्या आपल्या वडिलांची सख्खी बहीण आहेत हे समजल्यापासून तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक अथांग आणि अव्यक्त प्रेम निर्माण झाले होते. मंदिरात आल्यावर तिने अवतीभोवती नजर फिरवली, पण तिथे कोणीच दिसले नाही. देवाचे दर्शन घेऊन ती कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा बेताने थेट गेट जवळच जाऊन बसली. अखेर तिच्या प्रतीक्षेचा अंत झाला. तिच्या विश्वासाला देवानेही तडा जाऊ दिला नाही. अर्जुन, रमा आणि शकुंतला हे तिघेही कारमधून खाली उतरून मंदिराच्या दिशेने चालत येत होते. त्या तिघांना एकत्र पाहून तिच्या मनाला प्रचंड आनंद झाला. विशेषत आपल्या वडिलांच्या बहिणीला पाहून तिला स्वतःच्या वडिलांना पाहिल्यासारखाच आनंद झाला. तिथेच पाय धुवून गाभाऱ्याकडे जाताना अचानक अर्जुनच्या हृदयाचे ठोके वेगाने पडू लागले. त्याने लगेचच पावले रोखले, पण रमा आणि शकुंतला दोघी पुढे निघून गेल्या. त्याने आजूबाजूला वळून पाहिले तेव्हा दुसरीकडे अदितीच्याही छातीत दडदड वाढली होती. ती लगेचच अर्जुनच्या नजरेला पडणार नाही अशा जागी लपून बसली. आपला काहीतरी बास असावा असा विचार करून तो पुढे निघून गेला. पण अदितीने मात्र थोडक्यातच वाचले असा सुटकेच सुस्कार सोडत आपल्या छातीवर हात ठेवला. सगळ्यांचे देवाचे दर्शन झाल्यानंतर शकुंतला यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे तिथल्या पुजाऱ्यांना आपल्या मुलीची म्हणजे सायलीची आणि सुनीलची पत्रिका देऊन साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी शुभ मुहूर्त विचारला. पुजाऱ्यांनीही त्यानुसार लग्नाचं आणि साखरपुड्याचं एक उत्तम मुहूर्त काढून दिला. त्यानंतर ते तिघेही तिथून निघाले. तिकडे घरात मोना आणि पौर्णिमा दोघींच्या पायाखालची जमीन सरकली होती. म्हणजे त्या प्रचंड अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारत होत्या. बेबी, हे काय होऊन बसलं? तू तर त्या दिवशी म्हणाली होतीस ना की अर्जुन आणि सायलीमध्ये भांडण होईल, ज्याचा फायदा घेऊन आपण आपल्या बाजूच्या मुलासोबत सायलीचे लग्न लावून देण्यासाठी ब्लॅकमेल करू आणि तू अर्जुनशी लग्न करशील म्हणून. पण आता हे काय झालं? पौर्णिमाने विचारले. मॉम, आता ते सगळं संपलंय. सध्या मी सुद्धा काहीच करू शकत नाहीये. त्या सुनीलला मारणारे गुंड आता माझ्याच विरोधात बोलू लागलेत. माझ्याकडे आता पुरेसे पैसेही उरलेले नाहीत. आता तूच काहीतरी करून मला पैशांची सोय करून दे. एकदा का सायलीचे लग्न झाले की ह्या म्हाताऱ्या शकुंतलाला आपण आपल्या तावडीत घेऊ आणि मी अर्जुनशी लग्न करेन आणि ह्या शेकावत घराण्याची राणी बनेन असे म्हणत ती कुस्तीतपणे हसली. पण ह्या सगळ्या कारस्थानाची योग्य ती किंमत मोजावी लागणारी एक व्यक्ती तिथे वेगळीच होती. तिकडे मंदिरातून ते तिघे निघत असतानाही अदिती दुरूनच शकुंतला, रमा आणि अर्जुनकडे एकटक पाहत राहिले. तिने मनातल्या मनात विचार केला, अरे च्या, हे सर असे का झाले आहेत? दाढी किती वाढली आहे त्यांनी, थोडे बारीक झाल्यासारखे पण वाटत आहेत ना. अशी कोणती मोठी काळजी लागली आहे ह्यांना? रमाई पण रोज एवढं छान स्वयंपाक करून खायला घालते ना, तरी ह्यांच्या चेहऱ्यावरची तेज गायब झाली आहे.
पुन्हा तिच्या मनात आले, मला घरातून हाकलून दिल्यानंतर ते तिथे सुखात आणि मजेतच आहेत ना, मग त्यांच्या ह्या अशा रूपाला काय कारण असू शकतं? यामागचे कारण शोधून शोधून ती थकली. पण तिला हे माहीत नव्हतं की त्यांच्या ह्या अवस्थेला ती स्वतःच कारणीभूत आहे. शेवटी असेल काहीतरी बिझनेस टेन्शन, त्यामुळेच डोकं खात असतील असा स्वतःचेच विचार करत तिने डोके झटकले आणि ती तिघही नजरेआड होईपर्यंत ती त्यांच्याकडेच पाहत राहिली. ते सगळे कारमध्ये बसून निघून गेल्यानंतर काही वेळाने ती सुद्धा घराकडे जाण्यासाठी निघाली. घरी परतलेल्या अदितीचे मन अजिबात ताऱ्यावर नव्हते. अर्जुनला त्या अवस्थेत पाहिल्यापासून तिच्या मनात एक अनामिक हुरहूर आणि अस्वस्थता दाटून आली होती. त्याने तिला आधी कितीही त्रास दिला असला तरी ऑफिसमधून घरी आल्या आल्या आपण नवरा बायको आहोत या हक्काने तिने बनवलेल्या कॉफीचं कप मागणे, तिला घट्ट मिठी मारून दिवसभराची डोकेदुखी विसरून जाणे, जेवण छान झाले आहे असे तोंडाने कधी न बोलताही दुपारच्या डब्यासाठी आवर्जून तेच जेवण मागून घेणे, तिला कपडे खरेदी करायला नेले असताना चवीने चाट खायला घालणे आणि तिच्या अंगावर वतलेले आल्याचे चहा पुसून तिची काळजी घेणे, तिला औषध लावणे. त्या दिवशी ते दोघे शारीरिकदृष्ट्या एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तो क्षण मी घरी याबद्दल बोलेन असे त्याने म्हटले असतानाही आपल्या आई वडिलांचं अंतिम इच्छेआड मला यायचे नाही असे म्हणत त्याने स्वतःला रोखल्याची ती रात्र, तू इथे असेपर्यंत फक्त गोड आठवणी मनात साठवून ठेवणे असे त्याचे बोलणे, हे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर एखाद्या सिनेमाच्या रीलसारखे फिरू लागले. तिच्या डोळ्यातील अश्रू कोणाचीही परवानगी न घेता गालांवरून ओघळू लागले. एका बाजूला माझं काही चुकलं का असं तिच्या मनाला वाटत होतं, तर दुसऱ्याच क्षणी अर्जुनने तिला मुंडकं धरून घरातून बाहेर काढल्याचं तो भयानक प्रसंग आठवून तिची बुद्धी तिला बजावत होती, तू जे केलंस ते अगदी योग्यच केलंस. आता त्यांच्या आठवणीत वाहून जाऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त करून घेऊ नकोस. शेवटी तिने मनावर दगड ठेवून आपल्या बुद्धीचे ऐकले आणि अर्जुनच्या आठवणीनं कष्टाने मनातच दाबून ठेवले. तिने तोंड धुवून दुपारचा स्वयंपाक उरकला आणि ती माणसाहेंच्या ऑफिसमध्ये निघून गेली. दुसरीकडे अर्जुनला घरी येईपर्यंत आधीच खूप उशीर झाला होता. त्यामुळे तो त्या दोघींना म्हणजे शकुंतला आणि रमाला घरी सोडून थेट ऑफिसला निघून गेला. आपल्या कामाच्या व्यापात तो सुनीलच्या घरी फोन करायचे अगदी विसरूनच गेला होता. दुपारच्या सुमारास जेव्हा शकुंतलाने फोन करून आठवण करून दिली तेव्हा अर्जुनने लगेचच विश्वनाथ यांना फोन करून मुहूर्ताबद्दल सांगितले. ते ऐकून विश्वनाथ यांनाही खूप आनंद झाला. अर्जुनने बंगळूरमधील एका नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला साखरपुड्याचं सजावटीचे काम दिले आणि त्याच क्षणी हॉल देखील बुक करून टाकला. त्यानंतर त्या इव्हेंटवाल्यांना ऑफिसमध्ये बोलावून ॲडव्हान्स रक्कम दिली आणि ह्यापुढचे सगळे काम विक्रमवर सोपवून दिले. संध्याकाळी घरी आल्यावर अर्जुनने ह्या सर्व गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. ते ऐकून सायलीला तर प्रचंड आनंद झाला. अर्जुन तिला म्हणाला, सायली, कपड्यांच्या खरेदीसाठी बाहेर जायला आपल्याकडे फारसा वेळ नाहीये ग बाळा, म्हणूनच मी शोरूमवाल्यांनाच आपल्या घरी बोलवून घेतले आहे. ते येतील आणि डिझाईनचे कॅटलॉग दाखवतील. तू तुझ्यासाठी आणि सुनीलसाठी काय कपडे हवेत ते स्वतःच निवडून घे. तेवढ्या तिथे आलेले मोन्याने मध्येच विचारले, अर्जुन, मला कपडे नाही घेऊन देणार का? त्यावर आपल्या कपाळावर हात मारून घेत अर्जुन म्हणाला, तुला पण जे पाहिजे असेल ते तू घे, पण तुम्ही आई लेकींनी मिळून केलेला खर्च 15,000 रुपयांचा वर जाता कामा नाही अशी सक्त ताकीद देऊन तो आपल्या रूममध्ये निघून गेला आणि शावरखाली जाऊन उभा राहिला. आज मंदिरात त्याच्या हृदयाने जे संकेत दिले होते त्याबद्दलच तो सतत विचार करत तिथे तसाच उभा होता. मला असं का वाटलं की अदिती तिथेच कुठेतरी आसपास आहे म्हणून? मग काय ती खरंच मंदिरात आली होती का? असं विचार करत त्यांनी घाईघाईने अंघोळ उरकले. हाताला लागतील ते कपडे अंगावर चढवून ओले केसही न पुसता तो तसाच घाईघाईने खाली आला. त्याची ही अवस्था पाहून शकुंतला म्हणाल्या, अर्जुन, काय अवतार करून घेतलायस रे हा?
इकडे ये, मी तुझे केस पुसून देते. त्यावर तो म्हणाला, नको आई, मी सकाळी गेलो होतो ना, त्याच मंदिरात जरा जाऊन येतो. असे म्हणत त्याने तसाच गाईत कारची चावी घेतली आणि तो तिथून सुसाट निघाला. मंदिरात आल्यावर त्याने देवापुढे हात जोडले आणि म्हणाला, देवा, आजपर्यंत तुझ्याकडे मागण्यासाठी माझ्याकडे कोणतीही इच्छा नव्हती, पण आज मी इथे फक्त माझ्या हक्काच्या माणसाला म्हणजे माझ्या प्रेमाला मागण्यासाठी आलो आहे. फक्त एकदा, फक्त एकदाच ती माझ्या डोळ्यासमोर येईल असं काहीतरी कर रे देवा. समजूतदार झाल्यापासून मी माझी आई आणि बहीण यांच्याशिवाय इतर कुणावर प्रेम केलंय हे मला माहीतच नव्हतं. नकळतपणे माझ्या ह्या हृदयात येऊन बसलेली मुलगी फक्त अदितीच आहे. ती सोबत असताना मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली होती, पण मी परिस्थितीचा आणि शब्दांचं बंधनात अडकून गप्प राहिलो. पण आता माझ्या आईची हीच इच्छा आहे की तिनेच माझी बायको म्हणून या घरात यावं आणि मलाही तीच बायको म्हणून हवी आहे. जर माझ्या हृदयाने दिलेल्या संकेतानुसार ती आज खरंच इथे आली असेल तर तिच्याही माझ्यावर जीव आहे, म्हणजे तीही माझ्यावर प्रेम करते असंच मी समजेन. म्हणूनच देवा, तिला माझ्या डोळ्यासमोर आण. असं साकडं घालून तो तिथून थेट मंदिराच्या ऑफिस रूमकडे गेला. तिथल्या कर्मचाऱ्यांना नमस्कार करून त्याने आपली बहीण सायली आणि सुनील यांच्या नावावर साखरपुड्याच्या दिवशी अभिषेक आणि पूजा करण्यासाठी पावती पाडली. त्यानंतर तो म्हणाला, मला जरा सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायचे होते. माझ्या आईची अंगठी कुठेतरी हरवली आहे. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी परवानगी देताच त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा सकाळी ते मंदिरात येण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी देवापुढे हात जोडून अगदी भक्तिभावाने डोळे मिटून उभी असलेली अदिती त्याला स्क्रीनवर दिसली. ते पाहून अर्जुनच्या आनंदाला पारवार उरला नाही, कारण त्याने देवाकडे नेमका हाच नवस मागितला होता की जर ती आज मंदिरात आली असेल तर ती देखील माझ्यावर प्रेम करते असं मी समजेन. फुटेजमध्ये पुढे दिसले की देवाकडे प्रार्थना करून तिने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा तिला अर्जुनची कार दिसली. ती लगेचच घाईघाईने तिथल्या एका आडोशाला जाऊन लपली. अर्जुन तिथून निघून जाईपर्यंत ती तिथून हल्ली देखील नव्हती. हे सगळं पाहिल्यावर अदिती स्वतः भेटल्या इतका आनंद झाला त्याला. तेवढ्यात तिथला कर्मचारी म्हणाला, सर, तुमच्या आईची अंगठी सापडली का? अर्जुन उत्तर देण्यासाठी अडकळत होता. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. फोन रिसीव्ह केल्यावर अर्जुनच्या आनंदात द्विगुणित झाला. तो आणखीनच खुश झाला. त्याने मंदिराच्या कर्मचाऱ्याला सांगितले, माझ्या आईची अंगठी घरीच सापडली म्हणे. तुमचे खूप खूप धन्यवाद असे म्हणून तो तिथून बाहेर आला. तोच त्याच्या सिक्युरिटी टीमचे 2 माणसे तिथे हजर होते. सर, तुम्ही दिलेले काम झाले आहे. अदिती मॅडम कोणत्या घरात राहत आहेत याचा पत्ता लागला आहे. चला आमच्या सोबत असे त्याने सांगितले. त्यातील एक जण अर्जुनच्या कारचा ड्रायव्हर म्हणून पुढे बसला, तर दुसऱ्याने आपली गाडी काढून पुढे ड्राईव्ह करायला सुरुवात केली. अर्जुनची कार त्याच्या गाडीचा पाठलाग करू लागली. अखेर 10 मिनिटातच रस्ता पार करून अर्जुनची कार एका घरासमोर येऊन थांबली. एका स्वतंत्र आणि मध्यम आकाराच्या, खूप मोठेही नाही आणि खूप लहानही नाही अशा विलासमोर उतरल्यावर त्याने विचार केला, अदिती ह्या घरात राहते? त्यांनी आपल्या सिक्युरिटी टीमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्याची नजर वळकून त्यातील एक जण म्हणाला, सर, अदिती मॅडम ह्याच घरात आहेत हे आम्हाला पक्के माहीत आहे, पण हे घर नक्की कुणाचे आहे याबद्दल आम्हाला फारशी माहीत नाही. पत्ता सापडल्याचं आम्ही तुम्हाला लगेच फोन केला. त्यावर अर्जुन, ठीक आहे, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी आत जाऊन बोलून येतो असे म्हणाला. तो घराच्या दारासमोर गेला आणि त्याने दाराची बेल वाजवली. दारात आलेल्या व्यक्तीला पाहताच अर्जुनला वाटले की आपण ह्यांना कुठेतरी पाहिले आहे. कुठे कुठे पाहिले आहे असा विचार करत तो कपाळावर हात मारून विचार करू लागला. तुम्ही मानसा मॅडम आहात ना, आमच्या कंपनीचे मॅनेजर मूर्ती सर यांच्या पत्नी? त्याने विचारले. त्यावर मानसा यांनी मिश्किलपणे हसत उत्तर दिले, हो सर, या ना आत, मूर्ती घरातच आहेत असे म्हणत त्याने त्याला आत बोलवले. मानसा यांना हे चांगलेच माहीत होते की
अर्जुन त्यांच्या घरी अदितीला शोधतच आला आहे. तरीही त्या काहीच माहीत नसल्यासारखं वागत होत्या. कारण अर्जुनला देखील त्याच्या चुकीची जाणीव करून देणे गरजेचे होते. आत आलेल्या अर्जुनला सोफ्यावर बसवून माणसाईने घरात आवाज दिला, मूर्ती, तुमचे बॉस आले आहेत. त्यावर आमचे बॉस? अर्जुन सर? असा विचार करत मूर्ती बाहेर आले आणि पाहतात तो समोर अर्जुन बसला होता. सर, काय आश्चर्य आहे, तुम्ही थेट आमच्या घरापर्यंत आलात? मूर्ती यांनी आश्चर्याने विचारले. लगेच माणसा यांच्याकडे पाहत ते म्हणाले, अगं जरा कॉफी आण. त्यावर, हो तुम्ही बोला, मी कॉफी घेऊन येते, असे म्हणत माणसा स्वयंपाकघरात गेल्या आणि तिथे असलेल्या लताला म्हणाल्या, लता, कॉफी तयार कर. तिकडे सर सांगा, काय काम काढलेत? मूर्तीने विचारले. त्यांना देखील सर्व हकीकत माहीत होती, पण अदितीने त्यांना गप्प राहण्याची शपथ दिली होती म्हणून ते गप्प होते. सर, मी थेट मुद्द्यावर येतो. तुमची अदितीशी ओळख कशी? अर्जुनने थेट विचारले. सर, अदिती माझ्या बहिणीची मुलगी आहे, असे सांगून मूर्ती यांनी ती ज्या परिस्थितीत त्यांना सापडली तो सगळा प्रसंग अर्जुनला सांगितला. तेवढ्यात तिथे कॉफी आली. दोघांनी कॉफीचे कप हातात घेतले आणि माणसा देखील लांबूनच त्यांच्या संवादाकडे कान देऊन ऐकू लागल्या. सर, मग तुम्ही मला ही गोष्ट आधीच का नाही सांगितले? अर्जुनने विचारले. सर, मी ही गोष्ट तुम्हाला का सांगायला हवी होती? मूर्ती यांनी उलट प्रश्न केला. कारण अदिती माझी बायको आहे आणि त्यासोबतच ती माझ्या आईच्या मोठ्या भावाची मुलगी आहे, माझ्या आईची सख्खी सून आहे, असे सांगत अर्जुन पुढे म्हणाला. तिला बोलवा सर, माझ्याकडून जी चूक झाली आहे त्यासाठी मी तिचे पाय धरून माफी मागेन आणि तिला मान सन्मानाने घरी घेऊन जाईन. काय? तुम्ही खरं सांगताय सर? आदिती तुमची बायको आहे? मूर्तीने आश्चर्याने विचारले. हो सर, असे म्हणत अर्जुनने त्यांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले तो प्रसंग सांगितला आणि ती त्यांच्या घरी कशी राहत होती हेही सांगितले. आता मला माझ्या चुकीची पूर्ण जाणीव झाली आहे. या सगळ्या मागे नक्कीच कुणाचं तरी कट आहे. त्या दिवशी मी रागाच्या भरात विवेक गमावला आणि तिला घरातून बाहेर काढून खूप मोठी चूक केली. प्लीज तिला माझ्यासोबत पाठवून द्या ना सर. मी तिची खूप काळजी घेईन, तिला फुलासारखं जपेन, असे जेव्हा अर्जुन म्हणाला तेव्हा मूर्ती आणि माणसा यांनी एकमेकांकडे पाहिले. पण सर, तुम्ही एवढं सगळं सांगताय, पण तुम्ही आदितीवर प्रेम करता की नाही हे मात्र अजून सांगितलंच नाही सर. माणसा यांनी मध्येच ते एक प्रश्न विचारला. हो मॅडम, मी तिच्यावर खूप प्रेम करतो, पण तिनेच माझ्या वडिलांची अंतिम इच्छा, शपथ आणि वचनांनी मला बांधून ठेवले होते, असे हताशपणे म्हणत अर्जुनने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले आणि तो खाली बसला. सर, तुम्ही खूप उशीर केलात, माणसा म्हणाल्या. का मॅडम? अर्जुनने तरतरत्या आवाजात विचारले. कारण, असे म्हणत माणसा यांनी एक पत्र अर्जुनच्या हातात दिले. पत्रात असे लिहिले होते की, आदरणीय माणसा मामी आणि मूर्ती मामा, तुम्ही मला तुमच्या घरात राहण्याची संधी दिलीत, याबद्दल मी माझ्या शेवटचा श्वास असेपर्यंत तुमची ऋणी राहीन. मी तुमच्या घरी आले आणि जेवढे दिवस राहिले त्या काळात तुम्ही मला माझ्या भूतकाळाबद्दल कधीच काही विचारले नाही. तरीही काही गोष्टी तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे. माझे पती एका मोठ्या प्रतिष्ठित घराण्याचे बिझनेसमॅन आहेत. त्यांचे नाव सांगण्याचा अधिकार त्यांनी मला अजून दिलेला नाही, म्हणूनच मी फक्त एवढे सांगू शकते. मला CA होण्याची खूप इच्छा आहे. आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर काहीतरी साध्य करायचे आहे, हे माझे ध्येय आहे. माझ्या नवऱ्याच्या घरी असताना मला हे करणे शक्य झाले नाही. आता ते मला पूर्ण करायचे आहे. माझ्या नवऱ्याकडे जेवढी पावर आहे ती पाहता ते मला खूप लवकर शोधून काढू शकतात. म्हणूनच मी देखील लवकरात लवकर इथून निघण्याची तयारी करून जात आहे. मला पुढे शिकायचे आहे. हे जर मी तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही मला नक्कीच शिकवले असते, पण मला तुमच्यावर ओझे बनायचे नाही. आज ना उद्या माझे नवरा मला शोधत नक्की येतील किंवा कदाचित येणारही नाहीत. पण जर ते आले आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारले तर त्यांना हे पत्र दाखवा. इतके दिवस मला तुमच्या घरात ठेवून माझी काळजी घेतल्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी राहीन.
मामी आणि मामा, मी माझ्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. प्लीज मला शोधण्याचं विनाकारण प्रयत्न करू नका. मी आता तुमच्यापैकी कोणालाही सापडणार नाही. वेळ आल्यावर मी स्वतःच तुमच्या समोर येईन. आणि जर माझे नवरा आले तर त्यांना सांगून टाका की आदिती आयुष्यात खूप पुढे निघून गेली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्याचा आत्याच्या मुलीसोबत लग्न करून आयुष्यात पुढील आयुष्य सुखाने जगण्यास सांगा. शक्य असल्यास मला माफ करा. आपली नम्र आदिती. हे पत्र वाचून अर्जुन पूर्णपणे कोलमडून गेला. तिने लिहिलेला प्रत्येक शब्द वाचताना त्याचे मन जड झाले होते. मी आयुष्यात पुढे जात आहे हे तिचे शब्द त्याला आतल्या आत टोचत होते. दोन्ही हातात चेहरा लपवून बसलेला अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कसे बसे स्वतःला सावरत तो म्हणाला, मूर्ती सर प्लीज, जर तिने तुमच्याशी कधीही संपर्क साधला तर मला नक्की सांगा. मी तिचे पाय धरून का होईना तिला माझ्या आयुष्यात परत आणून ठेवेन. त्यावर माणसा म्हणाल्या, सर मी असं बोलते म्हणून वाईट वाटून घेऊ नका. पण तिने स्वतःच लिहिलंय ना की ती आता आयुष्यात पुढे चालली आहे. हे ऐकून अर्जुनने एक हताश आणि केविलपणाने हसू हसले आणि म्हणाला, या अर्जुनच्या आयुष्यात फक्त एकच बायको असेल मॅडम. ती म्हणजे फक्त आणि फक्त अदिती. तुम्ही म्हणताय तसं जर ती खरंच आयुष्यात पुढे निघून गेली असेल तर मी तिची एकदा भेट घेऊन फक्त माझ्या चुकीची माफी मागेन बास. ती जर सुखात असेल तर माझ्यासाठी तेच पुरेसे आहे. अगदी लहानपणापासून तिने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. किमान इथून पुढे तरी ती सुखात राहो हीच माझी देवाकडे प्रार्थना असेल. तिच्या आनंदातच मी माझा आनंद मानून घेईन. हे बोलताना त्याचे मन जणू उकळत्या तेलात पडल्यासारखे तडफडत होते. शेवटी त्याने विचारले, तुमची काही हरकत नसेल तर हे पत्र मी माझ्यासोबत घेऊन जाऊ का. पती पत्नीने त्याला होकार दिला. खूप खूप धन्यवाद. तसेच तिने कधीही तुमच्याशी संपर्क साधला तर प्लीज मला नक्की कळवा. ती जिथे कुठे असेल तिथे जाऊन मी तिला अजिबात त्रास देणार नाही. फक्त एकदा तिची माफी मागेन बास. असे म्हणत त्याने त्या दोघांना हात जोडले आणि जड पाऊल टाकत तो तिथून निघून गेला. बाहेर आल्यावर त्याने आपल्या सिक्युरिटी टीमला म्हणाला, जर तुम्ही तिला फक्त एक दिवस आधी शोधून काढले असते तर आज ती मला मिळून गेली असती. हे ऐकून त्याच्या टीमच्या माणसांनी शरमेने मान खाली घातली. त्याने त्यांच्या खांद्यावर ताप मारली आणि तो कारमध्ये जाऊन बसला. कार घराच्या दिशेने धावू लागली पण अर्जुनच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. घरी आल्यावर कुणाच्याही नजरेला न पडता तो तरातरा पायऱ्या चढून थेट आपल्या खोलीत निघून गेला. बेडवर दोन्ही हातात चेहरा लपवून बसलेला अर्जुनला पत्रातील ते शब्द एखाद्या बल्ल्यासारखे छातीत खुपसत होते. का आदिती का, मी तुला इतकं त्रास दिला का ग. तू मात्र लांब उभी राहून माझ्याकडे पाहू शकतेस पण आम्हाला मात्र तुला पाहण्याचा अधिकार नाही. मी तुला असं सोडणार नाही. या पृथ्वीवर तू जिथे कुठे असेल तिथून मी तुला शोधून काढेन आणि तुझ्या जवळ येईन. असं जणू त्याने मनातल्या मनात पक्का निश्चय केला. त्यांनी लगेचच आपल्या सिक्युरिटी टीमला फोन केला आणि तिला संपूर्ण भारतात शोधून काढायचे आदेश दिले. दुसरीकडे काही तासांचा विमानाचा प्रवास करून जेव्हा आदिती विमानतळाबाहेर आली तेव्हा तिच्या नावाचा बोर्ड हातात धरून उभा असलेला एक देखण्या म्हणजे हँडसम तरुणाला पाहून तिच्या ओठांवर एक हलकेसे हसू उमलले. ती सरळ त्या बोर्ड जवळ गेली. आदितीला पाहताच तो तरुण म्हणाला, आर यू मिस अदिती. त्यावर तिने येस म्हणून उत्तर दिले. ओ हो, तुम्ही खूपच सुंदर आहात. भारतीय मुले खूप सुंदर असतात असं मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय. खरंच तुम्ही खूप जास्त क्यूट आहात असं म्हणत त्याने हसून तिचे गाल ओढले. प्लीज कम अदिती असे म्हणत त्याने तिची बॅग स्वतःकडे घेतली आणि तिला सोबत घेऊन तो पुढे गेला. सर मला तुमचं नाव माहीत नाही असे जेव्हा तिने विचारले तेव्हा तिच्याकडे पाहत तो म्हणाला, आय एम विकास. त्याने स्वतःची ओळख करून देत तिच्याशी सेकंड केला. ते दोघे कारमध्ये बसून माणसा, किरण आणि मूर्ती यांच्याबद्दलच बोलत होते. अर्धा तासानंतर कार एक मोठा अपार्टमेंट समोर येऊन थांबली.
तिथून ते दोघे 5व्या मजल्यावर गेले. तिथे 4 घरे होती. त्यापैकी 2 घरांमध्ये कपल्स राहत होते. एक घरात विकास राहत होता, तर दुसऱ्या घरात आता आलेले अदिती राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. माणसा मावशींनी मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे. तू आता CA करायचं ठरवलं आहेस ना? विकासने विचारले. त्यावर अदितीने हो असे उत्तर दिले. पुढे ती म्हणाली, दादा माझं नाव अदिती आहे ना, प्लीज मला नावानेच हाक मारत जा. विकास सारख्या देखण्या आणि हँडसम मुलाला तिने पहिल्याच भेटीत दादा म्हणून हाक मारल्यामुळे त्याला खरंच खूप आश्चर्य वाटले. काय म्हणालीस तू? जरा पुन्हा बोलशील? विकासने विचारले. आनंदाने त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. मी दादा म्हणाले असे अदितीने सांगताच विकासने तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, खरंच अदिती, मला एक सख्या बहीण मिळाल्या इतकं आनंद झालाय ग. इथे राहणे सगळे लोक मला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात आणि माझ्या लुकवर फिदा होतात, पण तू एकटीच अशी आहेस जिने मला दादा म्हणून हाक मारलीस. असे म्हणत विकासने आपला आनंद व्यक्त केला. दादा, ह्या घराचे ॲडव्हान्स आणि भाडे किती आहे? आदितीने विचारले. हा, आत्ताच मला दादा म्हणालीस आणि लगेच पैशांबद्दल बोलायला लागलीस. हे खूपच जास्त झालं हा आदिती बाळा. हे संपूर्ण अपार्टमेंट माझंच आहे, त्यामुळे इथे कोणतेही भाडं नाही आणि कोणतेही ॲडव्हान्स नाही. आणि तरीही जर तुझ्याकडे जास्त पैसे झाले असतील तर एक काम कर, मला ह्या न्यूयॉर्कचं जेवण खाऊन खाऊन जिभेची चवच गेली आहे. तू छान भारतीय जेवण बनवून माझ्या ह्या जिभेला पुन्हा चव आणून दे. भाड्याच्या बदल्यात तू मला रोज 3 टाइम जेवण घालत जा. पण ह्यात माझी एक अट आहे. रेशनचं खर्च आपण दोघं अर्धा अर्धा करू. हे ऐकून अदिती हसली आणि तिने त्याची अट मान्य केली. आता तू आराम कर बाळा आणि ऐक, कोणीही येऊन दाराची बेल वाजवली तर आधी दाराच्या जाळीतून बाहेर बघ आणि मगच दार उघड. समजलं? सांभाळून राहा. आधी छान गरम पाण्याने आंघोळ कर आणि झोपून घे. तिथल्या आणि इथल्या वेळेत आता खूप फरक आहे. तुझ्या घरात एक लँडलाईन फोन आहे, त्यावरून 140-695 हा नंबर डायल केलास की थेट माझ्या घरात फोन लागेल. तुला काहीही लागलं तरी अजिबात संकोच न बाळगता मला हक्काने मार. असे सांगत त्याने प्रेमाने तिचा गाल तोपटला आणि विकास तिथून निघून गेला. तिच्याशी इतक्या प्रेमाने वागणाऱ्या विकासकडे पाहून अदितीचे मन भरून आले. ती घराच्या आत आली आणि आंघोळ करून माणसाहेने आणून दिलेलं नाईट ड्रेस घालून ती गाढ झोपेमध्ये हरवून गेली. पहिल्यांदाच ती एकटी विमानाने आली होती. अनेक तासांचा प्रवास आणि मनात असलेली एक अनामिक भीती यामुळे ती खूप थकली होती. पण आता अंगावर गरम गरम पाणी पडल्यामुळे तिचा सर्व थकवा पार निघून गेला आणि तिला लगेचच गाढ झोप लागली. तिकडे अर्जुन आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून रिकाम्या आकाशाकडे एकटाक पाहत होता. तो मनाशीच म्हणाला, पाहिलंस अदिती, शेवटी तू त्या दिवशी बोललेलं खरं करून दाखवलंस. तू म्हणाली होतीस ना की मी जेव्हा तुम्हाला सोडून जाईन तेव्हा तुमच्यासोबत घालवलेलं प्रत्येक क्षण माझ्या आठवणींच्या काटोड्यात साठवून घेऊन जाईन. शेवटी तू तसंच केलंस ना. पण मी मात्र इथे पूर्णपणे एकटा पडलोय ग. तुझ्यासोबत घालवलेले ते दिवस सारखे माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. तुझ्याशिवाय राहणं आता मला असह्य झालंय. अशी माझी अवस्था करून ठेवलीस तू. तुला हे न्याय वाटतं का? प्लीज अदिती, फक्त एकदाच माझ्या डोळ्यासमोर ये ना. मी तुला आयुष्यभर माझ्या हृदयात लपून फुलासारखं जपेन. असं म्हणत अर्जुन तिथेच खाली बसून ढसाढसा रडू लागला. आय लव्ह यू अदिती, आय लव्ह यू सो मच ग. तुझ्याशिवाय जगण्याची ताकद आता माझ्यात नाहीये. असे म्हणत बाल्कनीतील सोफ्यावर रडून रडून तो तसंच झोपी गेला. नेहमीप्रमाणे सूर्य आपले कर्तव्य बजावण्यासाठी उगवला होता. सूर्याची कोवळी किरणे जेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा त्याने हळूच डोळे उघडून पाहिले. रात्री आपण बाल्कनीतच झोपलो होतो हे त्याच्या लक्षात आले. तो उठून फ्रेश झाला आणि थेट जिममध्ये गेला. एरवी तो रोज 1 तास जिम करायचा,
पण आदिती घर सोडून गेल्यापासून तो 2-2 तास जिममध्ये स्वतःचे शरीर झिजवून मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असे. त्यानंतरच तो तयार होऊन ऑफिसला निघायचा. भरपूर वर्कआउट केल्यानंतर तो डायनिंग टेबलाजवळ आला. रमाने त्याला प्रोटीन शेक दिला. तो पिऊन तो फ्रेश झाला. नाश्ता उरकला आणि ऑफिससाठी निघाला. हे सगळे लांबून पाहणाऱ्या त्या आई लेकींना म्हणजे पौर्णिमा आणि मोनाला सध्या तरी अर्जुन समोर लग्नाचा विषय काढायची अजिबात हिंमत नव्हती. कारण त्यांनी जास्त काही शहाणपणा दाखवले तर शकुंतला लगेच म्हणायच्या, तुमचे तिकीट बुक करून देते, मुकाट्याने तुमच्या घरी परत जा. याच भीतीमुळे त्या दोघी योग्य संधीची वाट पाहत गप्प बसल्या होत्या. ऑफिसमध्ये आल्यावर अर्जुन आपल्या कामात पूर्णपणे बुडवून गेला. ऑफिसमध्ये काम करताना एका सेकंदासाठीही आपले लक्ष दुसरीकडे भरकटू नये म्हणून तो काही ना काही काम करतच राहिला. 2 कर्मचाऱ्यांचे काम तो एकटाच करत होता. त्याच्या ह्या आतोनात परिश्रमामुळे ऑफिसला नेहमीपेक्षा दुप्पट नफा झाला होता. तिकडे आदितीला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. ती पटकन उठून फ्रेश झाली. विकासने दिलेला नंबर तिच्या लक्षात होता म्हणून तिने फोन लावला आणि म्हणाले, दादा, कॉफी पिण्यासाठी या. विकासला मनातून खूप आनंद झाला. आपल्यालाही हक्काने काहीतरी बनवून देणारे आणि बोलवणारे कोणीतरी आहे या विचाराने तो सुखावला. आलोच बाळा, असे म्हणत तो तयार झाला आणि आदितीच्या घराकडे गेला. विकासने आधीच घर व्यवस्थित सेट करून ठेवले होते आणि त्याला माहीत असलेले काही भारतीय किराणा सामानही आणून ठेवले होते. त्यात दूध, कॉफी पावडर, चहा पावडर, साखर हे सगळे व्यवस्थित ठेवलेले पाहूनच आदितीने त्याला फोन केला होता. दोघांनी एकत्र कॉफी पिऊन संपवले. त्यानंतर विकास म्हणाला, आदिती बाळा, पटकन तयार हो. आजच्या दिवसापुरतं आपण बाहेर नाश्ता करूया. मग मी तुला कॉलेज दाखवायला घेऊन जातो. तिनेही आनंदाने होकार दिला. तिच्याकडे असलेल्या कपड्यांमधून तिने एक छान कुर्ता निवडला. अगदी हलकासा मेकअप करून तिने आपले सिल्की केस मोकळे सोडले आणि त्यात एक लहान क्लिप लावून ते व्यवस्थित बांधले. ती तयार होईपर्यंत विकास तिथे आला. मग ते दोघे कॉलेजच्या दिशेने निघाले. कॉलेजमध्ये सर्व कागदपत्रांची आणि प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आदितीला 3 दिवसांनी कॉलेजला येण्यास सांगितले. हे ऐकून आदितीला खूप आनंद झाला आणि तिने विकासचे आभार मानले. दादा, घरात काही किराणा सामान नाही, ते खरेदी करायचं का, असे तिने विचारल्यावर विकास तिला एका इंडियन स्टोअरमध्ये घेऊन गेला. घरामध्ये आधीच असलेल्या वस्तू सोडून तिने इतर लागणारे रेशन खरेदी केले. विकासला उपीट आवडते हे तिने त्याला विचारून जाणून घेतले आणि त्यासाठी लागणारे सगळे साहित्य विकत घेतले. त्यानंतर दोघांनी एका हॉटेलमध्ये नाश्ता उरकला आणि ते घरी परत आले. दादा, तुम्ही नक्की काय काम करता, आदितीने कुतूहलाने विचारले. त्यावर तो म्हणाला, बाळा, मी इंडियनमध्ये एक IT कंपनी चालवतो. मग आदितीने विचारले, पण मग तुम्ही काम कधी करता? त्यावर तो म्हणाला, मी रात्रीच्या वेळी काम करतो, म्हणजे नाईट शिफ्ट. मग तुम्ही इंडियातच जाऊन का सेटल होत नाही, असे तिने विचारल्यावर तो म्हणाला, बाळा, मी तिथे गेलो की मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येते, म्हणून मी तिथे जात नाही आणि तसंही मी इथे देखील आनंदात आहे, असे विकास म्हणाला. विकासचा चेहरा जरा उदास झालेला पाहून आदितीने त्याला पुढे काहीच विचारले नाही. ती म्हणाली, या दादा, तुम्ही इथेच बसा, मी तुमच्या आवडीचं स्वयंपाक बनवते. हो म्हणून विकास तिच्या घरात जाऊन बसला. ती बाजारातून हिरवी पालेभाजी घेऊन आली होती. तिने ती भाजी स्वच्छ धुतली, जेवण बनवले. दादा, या जेवायला, तिने हाक मारली. बाळा, स्वयंपाकाचा काय खमंग सुवास सुटलाय, असे म्हणत नाकाचा श्वास ओढत तो डायनिंग टेबलाजवळ येऊन बसला. तिने ताटात गरमागरम जेवण वाढले. जेव्हा विकासने पहिला घास तोंडात टाकला तेव्हा तो त्या चवीत हरवून गेला. आदिती, खरंच या चवीने मला माझ्या आईचं हाताचं जेवणाची आठवण करून दिली ग बाळा. थँक्यू सो मच. तुझ्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवी वास करते, असे कौतुक करत त्याने ती जेवण संपवले.
त्याला इतक्या आनंदाने जेवताना पाहून अदितीचे मन सुखावले. बाळा, तू पण जेवून घे, असे विकास म्हणाला. त्यावर हो दादा म्हणत ती देखील जेवायला बसली. विकासने स्वतः तिला ताटात जेवण वाढले. त्या दोघांना एकत्र पाहिले तर कोणीही त्यांना सख्खे भाऊ बहिणीच म्हणेल. अवघ्या 1 दिवसात त्यांच्यात इतके घट्ट आणि सुंदर नाते म्हणजे बॉन्डिंग तयार झाले होते. दुसरीकडे अर्जुन आजकाल ऑफिसमध्ये खूप चिडचिड करायचा. कर्मचाऱ्यांनी अगदी लहान सहान चूक केली तरी तो त्यांना तोंडाला येईल तसे वरडायचा. ह्या काही दिवसात अर्जुन कमालीचा बदलला होता. दिवसभर तो एखाद्या वर्क होलिकसारखं अहोरात्र काम करायचा आणि रात्र झाली की बाल्कनीत उभा राहून चंद्राकडे एकटाक पाहत आपल्या हक्काच्या माणसाची आठवण काढायचा. प्रत्येक दिवशी तो तिच्या परत येण्याची वाट पाहत होता. जेव्हा कधी ऑफिसच्या कामासाठी मूर्ती सर अर्जुनच्या केबिनमध्ये यायचे तेव्हा तो, सर, माझ्या बायकोबद्दल काही माहिती मिळाली का, हे विचारायला कधीच विसरायचा नाही. मूर्ती सरांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही त्यांना अदितीच्या शिक्षणाची काळजी होती. त्यामुळे तिचे CA पूर्ण होईपर्यंत अर्जुनला काहीही सांगायचे नाही, असा पक्का निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार ते नेहमी अर्जुनला सांगायचे, नाही सर, तिने आम्हाला कोणतेही फोन केलेला नाही, पण ती जिथे कुठे असेल तिथे सुखात असेल, असं माझं म्हणणं मला सांगते. वेळ येईल आणि जेव्हा तिला आपली गरज भासेल तेव्हा ती स्वतःहून नक्की परत येईल, असे म्हणून ते फक्त तिला धीर देत असत. हे सांगण्यापलीकडे सध्या मूर्ती सरांकडेही दुसऱ्या कोणत्याही पर्याय उरलेला नव्हता. आदितीने विकाससोबत न्यूयॉर्कच्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतले होते आणि आता 3 दिवस उलटून गेले होते. त्या दिवशी न्यूयॉर्कच्या MC मध्ये जाऊन तिच्या टुरिस्ट व्हिसा कॅन्सल करण्यात आला आणि तिला स्टुडंट व्हिसा म्हणजे एज्युकेशन व्हिसा देण्यात आला. त्यानुसार आता ती न्यूयॉर्क शहरात तिथे CAचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत राहू शकत होती. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे विकास तिला कॉलेजमध्ये सोडून आला होता. कधी कधी विकासला मीटिंग असू शकते हे लक्षात ठेवून त्याने तिला कॉलेजमधून घरी येण्याचा रस्ता आणि कोणती बस पकडायची हे देखील नीट दाखवून दिले होते. अदिती देखील खूप आनंदाने तिच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिथे पोहोचली होती. मनात थोडी भीती असली तरीही ती चेहऱ्यावर दाखवून न देता शांत बसली होती. तेवढ्यात एक मुलगी तिच्या शेजारी येऊन बसली. तेव्हा अदिती फक्त हलकीशी हसली. हाय, आय एम लेना, असे तिने ओळख करून दिली. त्यावर आय एम अदिती म्हणत अदितीने तिच्याशी हस्तांदोलन केले. लीनाने सुरुवातीला अदिती असा चुकीचा उच्चार केला. त्यावर नाही नाही अदिती असे अदितीने पुन्हा सांगितल्यावर लीनाने योग्य उच्चार केला. अवघ्या काही वेळात त्या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. अदिती भारताची आहे हे समजल्यावर लीनाने गुगलवर भारतविषयी बरीच माहिती शोधली होती. ती म्हणाली, मला तुझ्या हाताची पाणीपुरी खायची आहे, मला बनवून देशील का. अदितीने देखील हसून हो म्हटले. पहिल्या दिवशी जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा अदितीला तिथल्या प्राध्यापकांचे इंग्रजी पाहून समजलेच नाही, पण नंतर लीनाने तिला समजेल अशा सोप्या भाषेत ते सर्व समजावून सांगितले. ती म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस, जोपर्यंत तुला इथल्या इंग्रजी बोलण्याची सवय होत नाही तोपर्यंत मी तुला मदत म्हणजे गाईड करेन. हे ऐकून अदितीला मनापासून खूप आनंद झाला. तिने लीनाचे आभार मानले. त्या दिवसाचे क्लासेस संपल्यानंतर जेव्हा लीनाने अदितीच्या घराचा पत्ता विचारला तेव्हा तिच्या लक्षात आले की त्या दोघी एकाच मार्गाने जातात. ती म्हणाली, चल, मी पण त्याच बाजूने जाते, असे म्हणत तिने अदितीला विकासच्या अपार्टमेंटजवळ आणून सोडले. आजचा दिवस खूप छान गेल्यामुळे अदिती आनंदाने घरी परतली. कॉलेजचा पहिला दिवस कसा होता हे विकासला सांगण्यासाठी ती खूप उत्सुक होती, पण घरी आल्यावर तिला समजले की विकास एका मीटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती स्वतःच्या घरात गेली, फ्रेश झाली आणि दोघांसाठी कॉफी बनवली. सोबत तिने खाण्यासाठी काही पापडीही तळून घेतले. तिकडे नुकतीच मीटिंग संपवून विकास सोफ्यावर डोके टेकून शांत बसला होता. तेवढ्यात कॉफीचं खमंग वास त्याच्या नाकात गेला आणि त्याने डोळे उघडून पाहिले. समोरून अदिती कॉफी घेऊन आत येत होती.
हां, कसं झालं ग कॉलेजचा पहिला दिवस बाळा? विकासने विचारले. त्यावर ती म्हणाली, सुपर दादा. आधी तू हे पापड खा आणि गरम कॉफी पी. मग विकास म्हणाला, सॉरी ग बाळा, मला तुझ्या कॉलेज सुटण्याचं वेळेस मीटिंग संपवून तुला आणायला यायचं होतं, पण जमलं नाही. त्यावर आदिती म्हणाले, अरे इट्स ओके दादा, मला कॉलेजमध्ये लीना नावाची एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. असे म्हणत तिने घडलेला सगळा प्रसंग त्याला सांगितला. बरं ठीक आहे, मग मी तुला एक पुस्तक देतो. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा ते वाचत जा. त्यामुळे तुला इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. असे विकासने सांगताच अदितीने देखील आनंदाने होकार दिला. दिवस कुणाचीही परवानगी न घेता वेगाने सरकत होते. इकडे अर्जुनच्या घरी शकुंतला यांची प्रकृती दिवसगणिक ढासळत चालली होती. सायलीने जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेऊन दाखवले तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाळा, शरीराच्या आजारावर आम्ही औषध देऊ शकतो, पण मनाला लागलेला आजारावर कारणीभूत असणारी व्यक्तीचं खरी औषध असते. हे ऐकून सायलीलाही खूप वाईट वाटले. अदिती सोबत असताना तिला कोणीच नीट सांभाळले नाही आणि आता तिच्यासाठी दिवस रात्र असा जीव जाळण्यात काय अर्थ आहे असे तिने आपल्या आईलाही अनेकदा समजावून सांगितले होते. आई, मला पूर्ण विश्वास आहे की ती आज न उद्या नक्की परत येईल. त्यामुळे प्लीज तू तिच्याबद्दल विचार करणे सोडून दे आणि आधी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. उद्या ती परत आली तर तिच्याशी बोलण्यासाठी तुझ्या शरीरात ताकद तरी नको का? असे म्हणून तिने आपल्या आईला धीर दिला. तेव्हा कुठे शकुंतला यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होऊ लागली. तरीही त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या. आपल्या शेवटच्या श्वासापूर्वी आपण आदितीला पाहू शकू की नाही हीच एक सल त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सतत त्रास होता. दुसरीकडे आणि घरकाम ह्या व्यापात ती स्वतःला व्यस्त ठेवायची, पण रात्री झोपताना मात्र तिला अर्जुनची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती. जेव्हा जेव्हा असे व्हायचे तेव्हा मन हलके होईपर्यंत ती रडायची आणि स्वतःची समजूत काढायची. पण तिच्या मनातील हे दुःख तिने कधीच कुणाजवळ बोलून दाखवले नव्हते. याच दरम्यान तिने एकदा लीनाला आपल्या घरी बोलवून तिला पाणीपुरी आणि मसाला पुरी बनवून खायला घातली होती. लीना तर आदितीच्या हाताच्या स्वयंपाकावर पूर्णपणे फिदा झाली होती. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती आदितीकडे भारतीय स्वयंपाक शिकवण्याचा हट्ट करायची. तिकडे तो दिवस उजाडला जो सायली आणि सुनील यांचा लग्नाचा दिवस होता. घराच्या रीतिरिवाजानुसार लग्नाचे सर्व विधी घराच्या सुनेने करायचे होते. पण सध्या घरात सुवासीन म्हणून फक्त पौर्णिमाच हजर होती. त्यामुळे तीच पुढे होऊन सर्व विधी करत होती. शकुंतला देखील एकही विधी न विसरता सर्व गोष्टी व्यवस्थित करून घेत होत्या. अर्जुनने आपल्या बहिणीच्या लग्नात कोणत्याही कमतरता राहू नये म्हणून एक मोठ्या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लग्नाची सर्व जबाबदारी सोपवली होती. त्यांना देखील अर्जुनने त्याच्या कंपनीच्या मोठेपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे वैयक्तिकरित्या बारीक लक्ष दिले होते. लग्नासाठी अर्जुनच्या ऑफिसचे सर्व कर्मचारी आले होते. विश्वनाथ देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह रिसॉर्टवर पोचले होते. अर्जुनच्या घरात जास्त माणसे नसल्यामुळे लग्नाचे सर्व विधी हे जोडप्याने म्हणजे सुनील आणि सायलीने एकत्रच करावेत असे ठरवले होते. सायली आणि सुनील ह्या दोघांनाही हळद लावण्याचा विधी सुरू असताना सुनीलचे डोळे नकळत अदितीला शोधू लागले. पण लगेचच सायलीने सांगितलेल्या गोष्टी त्याला आठवल्या. नशिबाने इतक्या दिवसांनी देवाने दिलेली एक चांगली बहीण मिळाली खरी, पण ती देखील आज माझ्या लग्नात हजर नाही असा विचार करून त्याने मनातल्या मनात दुःख मांडले आणि तो शांत बसला. हळदीचा विधी संपल्यावर दोघंही कपडे बदलून आले. दुपारचे जेवण उरकल्यानंतर सायलीचा बांगड्या भरायचा विधी पार पडला. रात्रीच्या वेळी जेव्हा मेहंदी लावताना आधी नवऱ्या मुलाने सुरुवात करावी असा नियम सांगण्यात आला, तेव्हा सुनीलने सायलीच्या हातावर प्रेमाने यस हे अक्षर काढले. त्यानंतर मेहंदी डिझायनरने त्यावर सुंदर कलाकुसर करून छान मेहंदी सजवली. हे सगळे लांब उभा राहून पाहणाऱ्या अर्जुनला वाटत होते की
आपणही अदितीसोबत लग्नाचे हे सर्व विधी असेच हौसाने करायला हवे होते. तिने जर मला माफ करून माझा स्वीकार केला तर आम्ही पुन्हा एकदा सर्व पारंपरिक विधीनुसार रीतसर लग्न करू, असा तिने मनात विचार केला. पण ही इच्छा कधी पूर्ण होणार का, हे पुढेच कळेल. तिकडे न्यूयॉर्कमध्ये अदिती माणसा यांच्याशी फोनवर बोलत असताना माणसा यांच्या तोंडातून चुकून निघून गेले की त्या दिवशी अर्जुन तिला शोधत त्यांच्या घरी आला होता. ते ऐकून अदितीने एक हताश आणि केविलपणाने हसू हसले आणि म्हणाले, मम्मी, म्हणूनच तर मी त्या दिवशी तिथून निघायची घाई केली. त्यावर माणसा म्हणाल्या, हो अदिती, अगं मी तुला एक गोष्ट सांगायची तर विसरलेच. आज अर्जुन सरांची बहिणीचे लग्न आहे. हे ऐकून सायलीची आठवण येऊन अदितीला मनातून खूप आनंद झाला. पण सोबतच तिच्या लग्नाला आपण हजर राहू शकलो नाही याचे तिला दुःखही झाले. मम्मी, मला एक मदत करशील का, अदितीने विचारले. माणसा यांनी बोल अदिती म्हटल्यावर ती म्हणाली, लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो मला पाठवून देऊ शकाल का. त्यावर त्या म्हणाल्या, अगं बस एवढंच ना. आज रात्री रिसेप्शनमध्ये मी तुझ्या लाडक्या भावाला सांगून ठेवते. तो कॅमेऱ्यात सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि तुला पाठवून देईल. हे ऐकून अदितीला खूप आनंद झाला. ठीक आहे मम्मी, मला कॉलेजला जायला उशीर होते, मी निघते आता, असे अदिती म्हणाले. त्यावर माणसा म्हणाल्या, हो बाळा, मला पण रिसेप्शनला जायला उशीर होतोय, काळजी घे, तब्येत सांभाळ, असे म्हणून त्याने फोन ठेवला. त्यानंतर त्या किरणला सोबत घेऊन आणि हँडीकॅम सोबत घेऊन अर्जुनच्या बहिणीच्या लग्नासाठी निघाल्या. इकडे कॉलेजमध्ये आलेल्या अदितीच्या मनात एकाच वेळी दुःख आणि आनंद अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या. तरीही ते चेहऱ्यावर दाखवून न देता तिने आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. दुसरीकडे विकास आपल्या खोलीत एक फोटो हातात धरून स्वतःशीच बोलत होता. फक्त आणखी 2 वर्ष डिअर, मी लवकरात लवकर तुझ्या घरी येऊन लग्न ठरवून टाकेन. तुझ्याशिवाय राहणं मला खूप कठीण जातंय ग. पण तुला तर माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे ना. पण मला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. 6 महिन्यापूर्वी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. किती गोड दिसत होतीस तू. आय विल यू बी कम व्हेरी सून, असे म्हणत त्याने त्या फोटोचे चुंबन घेतले आणि तो आपल्या ऑफिसच्या कामात मग्न झाला.